हॅलो हाय नमस्ते। आज मी तुमच्यासाठी घेऊन आले आहे अगदी सोपी आणि चविष्ट तांदळाच्या पिठाची व्हेज मंचुरियन रेसिपी। घरच्या घरी उपलब्ध साहित्य वापरून आपण रेस्टॉरंट स्टाईल मंचुरियन बनवणार आहोत। तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। तर सर्वात प्रथम आपण एक कोबी घेतलेली आहे, एक गाजर घेतलेला आहे आणि एक कांदा घेतलेला आहे। सर्वात प्रथम आता आपण सर्व धुवून घेऊया। त्यानंतर सर्वात प्रथम कांदा छान कापून बारीक करून त्याला चॉपरमध्ये छान बारीक करून घेऊया। त्यानंतर मी एक गाजर घेतलेला आहे, त्याला पण छान किसून घेतलेला आहे आणि त्याचे छान बारीक बारीक काप करून घेतलेले आहे आणि त्याला आता आपण चॉपरमध्ये बारीक करून घेणार आहोत। त्यानंतर गाजर बारीक झालेला आहे आणि त्याला आता आपण एका भांड्यामध्ये काढून घेऊया। त्यानंतर जी गोबी होती त्याला छान बारीक बारीक काप करून घेऊया आणि नंतर चॉपरमध्ये लावून छान चॉप करून बारीक करून घेऊया। सर्व मटेरियल एकदम बारीक असायला हवे, ज्यामुळे आपले जे मंचुरियन बॉल्स आहेत ते बनायला हवे। अशा प्रकारे आपण छान बारीक करून घेतलेले आहे। त्यामध्ये थोडेसे लसूण आणि अद्रक घातलेले आहे, त्यामुळे मंचुरियनला खूप अशी मस्त छान चव येते। त्यामध्ये आवश्यकतेनुसार मीठ घातलेलं आहे। त्यानंतर आवश्यकतेनुसार मी 2 चमच तिखट घातलेलं आहे। तुम्ही मिरची पण घालू शकता, तुमच्या आवडीनुसार तुम्ही घालू शकता। त्यानंतर त्याच्यामध्ये मी थोडीशी हळदी घातलेली आहे आणि थोडासा फूड कलर घातलेला आहे, त्यामुळे मंचुरियनला छान असं कलर येतो। त्यामध्ये मी आवश्यकतेनुसार तांदळाचं पीठ घातलेलं आहे। मी आधी 2 चमच तांदळाचा पीठ आणि 2 चमच कॉर्नफ्लॉवर घातलेला होता, पण त्यामुळे मंचुरियन तयार होत नव्हती, त्यामुळे नंतर मी पुन्हा थोडासा 1 चमच ॲड केलेला आहे तांदळाचा पीठ आणि 1 चमच कॉर्नफ्लॉवर टाकलेला आहे। त्यानंतर मी त्यांना छान मिक्स करून घेणार आहे। मिक्स झालेल्यानंतर त्यांना कमीत कमी 15 मिनिट छान मी झाकून ठेवलेलं आहे, कारण की जे गोबीला पाणी सुटतो आणि त्यामध्ये मीठ पण घातलेलं आहे, त्यामुळे छान पाणी सुटतं आणि एक्स्ट्रा जास्त पाणी घालण्याची गरज पण पडत नाही। थोडंसं पाणी घालायचं आणि छान मिक्स करून घ्यायचे, की जेणेकरून आपल्याला मंचुरियन बॉल तयार झाले पाहिजे। अशा प्रकारे आपण ते थोडंसं पाणी घालून आणि त्याचं ऑलरेडी पाणी सुटतो, त्यामुळे ते मग जसे बॉल्स बनणार त्याच्यानंतर आपण छोटे छोटे मंचुरियन बॉल्स छान हाताने तयार करून घ्यायचे आणि जसं तेल झालं गरम की त्यानंतर आपण त्याच्यामध्ये सोडायचे। मध्यम आचेवर छान त्यांना शिजू द्यायचं आणि नंतर पलटी करून घ्यायची। एक साईडनी जसं शिजले तसं पलटी करून घ्यायची आणि दोन्ही बाजूंनी छान मध्यम आचेवर शिजू द्यायचे, जेणेकरून ते आतून पण खूप क्रिस्पी शिजायला। बघा कसे मस्त शिजलेले आहे आणि खूप मस्त खायला पण चवी खूप सुंदर होती, तुम्ही बघू शकता। एकदम क्रिस्पी क्रंची बनलेले आहे। अशा प्रकारे आपले मंचुरियन एकदम रेडी झालेले आहे। त्यानंतर आपण आता ग्रेव्ही करायला घेऊया। आवश्यकतेनुसार तेल घातलेले आहे आणि हाय फ्लेमवरती त्याच्यामध्ये मी थोडेसे अद्रक घातलेले आहे आणि लसूण घातलेले आहे। त्यानंतर त्यांना छान परतून घेतलं आणि एक मोठ्या आकाराचा कांदा कापून घेतलेला आहे आणि तो पण आता मी छान परतून घेणार आहे। त्यानंतर आवश्यकतेनुसार सोया सॉस, त्यानंतर त्याच्यामध्ये रेड चिली सॉस घातलेला आहे आणि ते आता आपण छान मिक्स करून घेऊया। छान मिक्स करून ढवळून झाल्यानंतर मी 2 चम्मच कॉर्नफ्लॉवर पावडर घेतलेला आहे आणि तो पाण्याने मिक्स करून घ्यायचं। त्यामध्ये आवश्यकतेनुसार मीठ, आवश्यकतेनुसार तिखट घातलेला आहे। तुमच्याजवळ ज्या भाज्या अवेलेबल आहेत जसे की शिमला मिरची वगैरे तुम्ही त्याच्यामध्ये घालू शकता। त्यानंतर मी कॉर्नफ्लॉवर त्याच्यामध्ये घातलेला आहे आणि ते आता आपण छान मिक्स करून घेणार आहोत। कमीत कमी साहित्यामध्ये मी हे ग्रेव्ही तयार करून घेणार आहे। छान मिक्स करून 2 ते 3 मिनिट छान ढवळून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आपण त्याच्यामध्ये मंचुरियन्स बॉल घालायचे आहे आणि घातल्यानंतर त्यांना पण छान मिक्स करून घ्यायचे आहे।
हाय फ्लेमवरती छान मिक्स करून घ्यायचं आणि त्याच्यामध्ये थोडंसं आवश्यकतेनुसार मी त्याच्यामध्ये पाणी ॲड केलेलं आहे. एकदम घट्ट पण नाही, एकदम पातळ पण नाही, असं छान मस्त ग्रेव्ही तयार झालेली आहे. खायला पण खूप सुंदर चविष्ट असे मंचुरियन, तांदळाच्या पिठापासून तयार केलेले मंचुरियन तुम्ही कधी खाल्ले आहे का? तर कमेंटमध्ये नक्की कळवा. मित्रांनो, ही तांदळाच्या पिठाची मंचुरियन रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया अशा चविष्ट आणि सोप्या रेसिपीसह. तोपर्यंत धन्यवाद आणि अशाच छान छान रेसिपी बघत राहा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका. तोपर्यंत धन्यवाद.